नमस्कार महिलांनो, महाराष्ट्र शासनामार्फत जे गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची योजना राबवली जाते महाराष्ट्र शासनामार्फत। तर या योजनेमार्फत महिलांना भरपूर प्रमाणात सवलत मिळते, तसेच त्यांना आर्थिक अनुदान देखील मिळते। तर याच्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि याच्यासाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या योजनेमार्फत महिलांना कशा संदर्भामध्ये याला लाभ दिला जातं तर आपण हे थोडक्यात समजून घेऊया। माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी या महत्त्वपूर्ण उद्देशाने देशात पर्यायाने राज्यात प्रधानमंत्री मातृवंदन योजना सुरू केली। तर या भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात मातृ आरोग्य हे नेहमीच एक मोठे आव्हान दिले राहिले। गरोदरपणात आणि बाळंतपणात लाखो महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो। कुपोषण, रक्तक्षय, योग्य आरोग्य तपासणीचा अभाव, संस्थात्मक प्रसूतीचा अभाव आणि सामाजिक आर्थिक कारणे यामुळे माता आणि अर्भक मृत्यूचे प्रमाण दीर्घ काळापासून चिंताजनक आहे। या समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने 1 जानेवारी 2017 पासून ही प्रधानमंत्री मातृवंदन योजना महिलांसाठी सुरू केली। तर या योजना महिलांना केवळ आर्थिक सहायता देत नाही तर ते मातृत्वाचे महत्त्वाचे ओळख देखील दर्शवते। तर या योजनेची पार्श्वभूमी पहा। मातृत्व लाभाची संकल्पना भारतात नवीन नाही, तर या घटनेच्या कलम 42 मध्ये सरकारला प्रसूती दिलासा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यानुसार 2013 मध्ये काही निवडक जिल्ह्यांमध्ये देखील इंदिरा गांधी मातृ सहयोग योजना सुरू करण्यात आली। त्यानंतर या अनुभवांच्या आधारे या योजनेचा विस्तार संपूर्ण देशात करण्यात आला आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजना म्हणून ही लागू करण्यात आली। प्रधानमंत्री मातृवंदन योजना मुख्य उद्दिष्टे आहेत तर यासाठी गर्भवती आणि स्तनदा महिलांच्या पोषण स्थितीत सुधारणा, जन्मपूर्व आणि प्रसवोत्तर काळजी सुनिश्चित करणे, संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देणे आणि घरपोच प्रसूतीचा धोका कमी करणे, नवजात आणि माता मृत्यू दर दोन्ही कमी करणे, महिलांना आरोग्य तपासणी आणि लसीकरणाबाबत जागृत करणे, मातृत्वाला सामाजिक मान देणे। तर ह्या योजनेचा लाभ कसा घ्यावा तर याच्यासाठी काय पात्रतेच्या निकष आहेत पहा। पहिल्या जीवित बाळपर्यंतच्या गरोदर महिला आणि स्तनदा माता या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात। सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये काम करणाऱ्या महिलांना हा लाभ दिला जात नाही, कारण त्या आधीच पगारी प्रसूती रजेसाठी पात्र आहेत। आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास पार्श्वभूमी असलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येतो। याच्यासाठी आर्थिक मदत पहा कशा स्वरूपात दिली जाणार आहे। तर अशा महिलांना एकूण 5,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। याच्यामध्ये हप्तेप्रमाणे हे रक्कम दिली जाते। पहिला हप्ता आहे 1,000 रुपये, गर्भधारणाच्या वेळी नोंदणी केल्यावर हे 1,000 रुपये दिले जातात। त्याच्यानंतर दुसरा असणार आहे हप्ता 2,000 रुपयाचा, हे कमीत कमी एक जन्मपूर्व तपासणी। तिसरा हप्ता आहे 2,000 रुपयाचा, हे अर्भकाची जन्म नोंदणी आणि प्रथम लसीकरण जसे असेल BCG, OPV, DPD, DPT या प्रकारची लस दिल्यानंतर। आणि या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजना देखील आहे, संस्थात्मक प्रसूतीवर हे स्वतंत्र प्रोत्साहन देते। तर यासाठी महिलांनी अर्ज कशा प्रकारात करावे तर पहा। लाभार्थी महिलांना योजनेत सामील होण्यासाठी पुढील काही प्रक्रिया करावी लागणार आहेत। जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात याच्यासाठी तुम्ही जावे लागणार। त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहे तर आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक, गर्भधारणा नोंदणी प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि निवासी प्रमाणपत्र। ऑनलाईन पोर्टल देखील आहे। याच्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे संचालित PMMVY-CS तर याद्वारे हे अर्ज केले जाऊ शकते। तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT प्रणालीवर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवला जातो। अर्थात याच्यामध्ये एजंटचा वगैरे काही भानगड नसणार आहे। बँकेचे तुम्ही पासबुक दिला तर डायरेक्ट तुमच्या शासनामार्फत आलेली रक्कम डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होते। अशा प्रकारे ही महिलांसाठी अत्यंत एक महत्त्वाची योजना आहे। जे गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे। हा महत्त्वाचा अपडेट आपण इतर सर्व महिलांपर्यंत नक्की शेअर करा।